नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा पिल्लूबरोबर खेळत असतो आणि तिच्याशी गप्पा मारत तिला म्हणतो की पिल्लू, आता बाबा बरा झालाय हां. आता बाबा हा तुला कधीही सोडणार नाही. तुला माहिती आहे का पिल्लू, तुझ्यामुळेच ना बाबाला तू या कोमामधून अगदी बाहेर खेचून काढलंयस. तुझ्यामुळेच घडलं हे सगळं. आता बाबा, तू आणि आई आपण तिघंजणांना एकदम मजा करूया, खूप एन्जॉय करूया. बाबा कधीही तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि आईला पण, असं म्हणून तो पिल्लूशी खेळत बसलेला असतो. आणि भूमी हे सगळं ऐकते. हे पाहून तिला खूप आनंद होतो की माझा आकाश बरा झाला. आणि क्षितिजा आणि आकाशमधलं ते बॉन्डिंग पाहून भूमीला अगदी खूप आनंद होतो. आणि माझा आकाश बरा झाला या कल्पनेनेच ती अगदी सुखावते. तेवढ्यातच तेथे मानसी येते आणि म्हणते की ताई, अगं काय झालं, तू अशी का हसतेस? तेव्हा समोर असलेल्या आकाशकडे बघून भूमी हसत असते. ते पाहून मानसीला पण जरा अजीबच वाटतं, म्हणजे ही असं का करते. तेव्हा ती म्हणते की काय गं म्हणू, काय झालं? ती म्हणते की अगं तू हसतेस का पण? तेव्हा भूमी म्हणते की अगं हा बघ ना आकाश आणि क्षितिजा. तेवढ्यातच ती समोर बघते तर आकाश हा बेडवरती तसाच झोपलेला असतो. आणि पिल्लू ही मानसीजवळ असते. ती म्हणते की अगं ही काय क्षितिजा माझ्याजवळ आहे आणि बघ ना किती गाढ आणि शांत झोपली आहे ती, असं ती बोलते. त्याच वेळेला भूमीला आता पुन्हा एकदा झाल्यासारखं वाटतं. ती तिचे डोळे बंद करून पुन्हा अगदी दुःखानेच रडू लागते. तेव्हा मानसी म्हणते की ताई, अगं काय झालं, तू अशी का करतेस, नक्की काय घडलं होतं का? तर तू हसतच होतीस गालात म्हणून विचारलं. तेव्हा भूमी म्हणते की अगं मनू, मला ना एक फार सुंदर स्वप्न पडलं होतं. म्हणजे मला भास झाला होता की आकाश आणि पिल्लू ना तिथे बसलेत दोघंजणी अगदी आनंदाने. आणि आकाश हा ना क्षितिजाला मांडीवर घेऊन बसलाय आणि तिच्याबरोबर तो खेळतोय. इतकं छान स्वप्न पडलं होतं, आकाश माझा शुद्धीवर आलाय असा भास झाला होता मला. परंतु आता तू आलीस आणि ते स्वप्नातून मी अगदी खडबडून जागी झाले आणि समोर बघते तर पुन्हा माझा आकाश हा असाच बेडवर झोपलेला दिसतोय. तेव्हा मनूलाही खूप वाईट वाटतं. भूमी म्हणते की त्यात तुझी काही चूक नाही आहे. मला असं मनातून वाटत होतं की माझा आकाश बरा झाला, परंतु मी काय करू, मला खरंच खूप वाईट देखील वाटतंय, असं म्हणून आता भूमी रडायला लागते. त्याच वेळेला मनूला भूमीची ती हालत पाहवत नसते. ती पिल्लूला शांत करत आता स्वतःचेही डोळे पुसत असते. मग भूमी म्हणते की मला खरंच खूप बरं वाटलं गं, माझा आकाश हा उठला. बस झालं आकाश, आता नको असं झोपून राहू. उठ ना, बस झालं. आता मी तुला असं नाही पाहू शकत. आता मला जरी भास झाला होता तरी मी खूप सुखावले होते की तू उठून बसलायस, पिल्लूसोबत आहेस. भूमी आता मानसीकडून क्षितिजाला घेते आणि म्हणते की निदान माझ्यासाठी नाही, आपल्या पिल्लूसाठी तरी तुला उठावंच लागेल. बघ, ती खरंच तुझी खूप आठवण काढत आहे रे. ती जिथे तिथे तुला शोधतीये की माझा बाबा कुठे आहे, बाबा कुठे आहे. त्यामुळे तिच्यासाठी तरी तुला उठावंच लागेल आकाश. बघ ना कुठे काय करते ती आपली मुलगी. असं झोपून नको राहूस, बघू, उठ बघू. मला हे ना तुला असं नाही बघवत आहे आकाश. किती काही झालं तरीही तुला अशा प्रकारे मी झोपलेलं नाही पाहू शकत. आता 2 दिवस झाले, बस झालं. अजून तू असा नाही थांबू शकत, त्यामुळे उठ. अशी अवस्था तुझी मला बघवत नाही. किती प्रयत्नांनी आपण आपलं कुटुंब एकत्र आणलं आकाश, आणि आता अशा प्रयत्नांनंतर तू असं पडून राहणं हे योग्य वाटतंय का तुला? प्लीज उठ, असं नको थांबूस, प्लीज उठ आकाश, असं म्हणून ती आता रडत असते. आकाशवर काहीही परिणाम होत नसतो, तो तसाच झोपून असतो. मग भूमी म्हणते की आकाश तुला उठावंच लागेल आता. बस झालंय. माझ्यासाठी नाही तर आपल्या मुलीसाठी तुला उठावंच लागणार आहे. तुला तिच्यासोबत खेळायचं होतं ना, तिच्यासोबत तुला मजा करायची होती ना, मग तू उठ, बस. मी तुला फार काळ या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत आकाश, म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. आता काहीही झालं ना तरीही तुला मी बरं करणार म्हणजे करणारच. तुला अशा प्रकारे मी आमच्यापासून दूर जाताना नाही पाहू शकणार. जग इकडचं तिकडे झालं तरीही मी माझ्या नवऱ्याला परत आणणारच. माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी. माझ्या मुलीवरचं बाबाचं छत्र कायमचं हरवलं हे मला पाहता येणार नाही. म्हणूनच मी कधीही ते होऊनच देणार नाही. माझ्या मुलीसाठी तरी मला तुला मृत्यूच्या दाढेतून परत ओढून आणायचंच आहे. काही झालं तरीही मी आता अशी हातावर हात ठेवून शांत बसू शकणार नाही. आकाश, मला माहिती नाही आहे तू माझं ऐकतोयस की नाही ते, परंतु तुला मी अशा अवस्थेत फार काळ नाही ठेवणार. कितीही काही झालं तरीही माझ्या हातात जितके प्रयत्न आहेत, माझा जीव धोक्यात घालूनही चालेल, परंतु तुला मला इथे परत आणायचे, पूर्वस्थितीत आणायचे. त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे. कोणतीही परीक्षा द्यायला मी तयार आहे. मी हे सगळं करणार म्हणजे करणारच, असं भूमी स्वतःचीच ठरवते. आणि म्हणून एक बायको म्हणून नाही तर माझ्या मुलीची आई म्हणून मी तुला आता वचन देते, असं भूमी आकाशला बोलते. आणि तिने मनोमन आता काहीतरी ठरवलेलंच असतं. आता भूमी ही हॉस्पिटलमध्ये क्षितिजाला मानसीकडे सोपवून निघालेली असते. आणि
तेवढ्यातच आता अर्ध्या रस्त्यात येऊन रिक्षा बंद पडत असते. म्हणजेच संकर्षणच्या बंगल्यापर्यंत रिक्षा येते, म्हणजेच मागच्या बाजूला ती थांबते आणि मध्येच बंद पडते. भूमी म्हणते की काय झालं काका, रिक्षा बंद पडली. तेव्हा तो म्हणतो की काही माहिती नाही आहे मॅडम, अचानक बंद पडली आहे, तुम्हाला उतरावं लागेल. आता भूमी रिक्षातून उतरते आणि म्हणते की असू देत, ठीक आहे मी बघते, असं म्हणून ती पैसे देऊन तिथून आता चालत चालत निघालेली असते. भूमीला आता टेन्शन असतं की काय होणार. पटापट ती त्या दिशेने वळते, कारण तिच्याकडे वेळ फारच कमी असतो. येत्या 24 तासांच्या आत संकर्षणने चार्ज घेतलाच पाहिजे असं ठरवलेलं असतं. तेवढ्यात संकर्षणही आता बाहेर निघत असतो. तो गाडीत बसतो आणि म्हणतो की हो हो मी पोचतोय, काही हरकत नाही आहे, मी स्वतः माझ्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी निघत आहे, पोचतच आहे मी, असं म्हणून संकर्षण आता गाडी काढून तिथून घाईघाईने निघत असतो. भूमी त्याच रस्त्याने चालत येत असते आणि तिला समोरून संकर्षणची गाडी येताना दिसते. तेव्हा मग ती पटकन धावत धावत त्या गाडीजवळ येते आणि त्या गाडीजवळ आल्यानंतर तिला आठवतं की माझ्या नवऱ्याकडे फक्त 24 तास उरले आहेत, त्याच्यामध्येच संकर्षण डॉक्टरांना घेऊन गेलं पाहिजे. मग भूमी ही तिथेच गाडीच्या समोर उभी असते. भूमी आता स्वतः गाडीकडे उभी असते आणि गाडी थांबवण्यासाठी ती तिथेच संकर्षणच्या गाडीच्या समोर जाऊन उभी राहते आणि तो गाडी पुढे आणतो, परंतु भूमीला समोर दिसताच तो गाडीला ब्रेक मारतो आणि चिडतो की बाजूला व्हा, परंतु भूमी तिथून काही बाजूला होत नसते. तो आता जोरात तिथे हॉर्न देखील मारतो, परंतु तरीही भूमी बाजूला होत नाही. संकर्षण आता दरवाजा उघडून बाहेर येतो आणि वर ओरडूनच म्हणतो की हे काय चाललंय तुमचं, बाजूला व्हा, आणि मरायचंच असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या गाडीखाली जाऊन मरा, माझ्या गाडीच्या खाली कशाला. तेव्हा भूमी म्हणते की प्लीज प्लीज ऐका माझं सर, मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्या आकाशकडे शेवटचे 24 तासच उरलेत, प्लीज तुम्ही मदत करा, प्लीज चला माझ्याबरोबर. तेव्हा मग डॉक्टर म्हणतो की नाही, मी ऐकणार नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मी तुमच्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करणार नाही, त्यामुळे प्लीज आता याबद्दल मला काही बोलू नका आणि बाजूला व्हा. आणि तो गाडीत बसायला जाणार असतो. भूमी म्हणते की हे बघा डॉक्टर, मी कुठेही जाणार नाही आहे, मी अशी इथेच उभी राहणार आहे, कुठेच जाणार नाही आहे मी, आणि तुम्हाला जायचंच असेल ना तर जा, माझ्या अंगावरून तुम्ही गाडी घाला, तसंही काय उरलं आहे ना माझं आयुष्य, जर माझा आकाशच माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगू तरी कशाला, आणि काय जगण्याचा अर्थ आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला मारून टाका. आणि मग भूमीला तो म्हणतो की हे बघा, तुम्ही मला हे सगळं काही सांगू नका, तुमच्या नवऱ्याने हे सगळं जे केलं आहे ना, तर तुमच्या नवऱ्याने जीव घेतला आहे. तुम्ही तुमच्या आकाशबद्दल बोलताय ना, तर मी त्याच्यासारखा नाही आहे, मी कुठल्याही व्यक्तीचा असा जीव घेऊ शकत नाही. तुमच्या आकाशने जे केलं आहे ना ते मला करायचं नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यासमोर हे सगळं बोलू नका. तेव्हा भूमी हात जोडून म्हणते की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते सर की माझ्या आकाशने काही नाही केलं हो, मी तुम्हाला किती सांगितलं आहे, तुम्हालाही ते कळलं आहे, परंतु का तुम्ही समजून घेत नाही आहात. प्लीज असं करू नका, माझ्या आकाशचा जीव वाचवा, माझा नाही निदार माझ्या तान्ह्या बाळाचा तरी विचार करा ना, तो छोटासा जीव कसा जगेल, कसं होईल पुढे, तिचं आयुष्य बाबाशिवाय राहील, ती अनाथ होऊन जाईल हो. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघा मॅडम, किती काही झालं तरीही माणुसकी मला तुम्ही सांगू नका. मी म्हणते की सर तुम्ही डॉक्टर आहात ना, डॉक्टर होताना तुम्ही माणुसकीच्या, लोकांचे जीव वाचवेन अशा शपथी तर घेतल्याच असतील ना, मग त्या शब्दांना विचार करा आणि तुम्ही प्लीज माझी मदत करा. सर माणुसकीपेक्षा मोठं काही नसतं, राग लोभ द्वेष काही नाही आहे त्याच्यापुढे. तेव्हा मग तो म्हणतो की माणुसकी, आता तुम्ही मला माणुसकी दाखवणार आहात, ज्या हाताने मी लोकांच्या सर्जरीज केल्या, त्यांचे जीव वाचवले, आता त्याच हातांना तुम्ही माणुसकी दाखवणार आहात का. तेव्हा भूमी म्हणते की सर हे बघा प्लीज ऐका माझं, तुम्ही प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा, त्याच्यासाठी मी हवं ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, परंतु प्लीज मला मदत करा, असं करू नका, तुमच्या माणुसकीला तुम्ही विसरू नका. मग तो म्हणतो की प्रायश्चित्त, तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त घेऊन माझी बायको मला परत मिळणार आहे का, तुम्ही कोणतंही प्रायश्चित्त घेऊ शकत नाही, तुम्ही काय केलं आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जर प्रायश्चित्तच घ्यायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की मी काय भोगतोय ते, तर चला तुम्ही माझ्याबरोबर चला, या गाडीत बसा, असं म्हणून आता भूमीला तो दरवाजा उघडतो आणि बसायला सांगतो. हॉर्न देखील वाजवतो की बसा गाडीत, या ना बसा ना, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. भूमी आता गाडीत बसते आणि मग संकर्षण तिला पुन्हा स्वतःच्या घरी घेऊन येतो. एक दरवाजा उघडतो आणि ती खोली एका लहान मुलाच्या खेळण्यांनी भरलेली असते. मग भूमी अगदी दबकतच येते, तेव्हा तो म्हणतो की या 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 खोलीत या. माहिती आहे का ही खोली कोणाची आहे, ही खोली माझ्या मुलाची ओजसची आहे, हे बघा. आणि मग तो ओजसचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा बघा, हा आहे माझ्या मुलाचा फोटो, माझा ओजस.
आणि त्याचं आयुष्य तुमच्या नवऱ्याने हे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. हे त्याचं भाबडं भावविश्व आहे आणि त्या भाबड्या भावविश्वालाच तुम्ही अगदी उद्ध्वस्त करून टाकलं आहे. त्याच्या आईला संपवून, त्याची आई त्याच्यासाठी सर्व काही होती, परंतु तुमच्या या नवऱ्याच्या एका चुकीमुळे त्याने त्याची आई आणि त्याचं सगळं आयुष्यच गमावलं आहे. बघा, हे फोटोज बघा, माझ्या ओजसचे अगदी लहानपणापासूनचे फोटोज आहेत याच्यामध्ये. त्याच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी त्याची आई पल्लू आहे आणि पल्लू हेच त्याचं सगळं जग होती. बघा ना, या फोटोमध्ये बघा, सगळे फोटो लावलेले आहेत तिथे. असं म्हणून तो एक फोटो काढतो आणि म्हणतो की हा बघा, आम्ही लास्ट टाईम पिकनिकला गेलो होतो, तर तो हा फोटो आहे आणि पल्लू आणि ओजस यांचा हा शेवटचा फोटो ठरला आहे. आणि या मुलातला बघा, माझ्या ओजसला बघा, त्याच्या चेहऱ्याकडे कुठेतरी तुम्हाला बघून वाटतंय का की त्याला असं वाटत असेल की हा त्याच्या आईसोबतचा शेवटचा फोटो आहे, त्याची आई इथून पुढे नसणार आहे, हे त्याला समजलं तरी असेल का? नाही समजलं. ते सोडा, या पल्लूकडे बघा, तिला आपल्या मुलाची किती स्वप्न रंगवली होती तिने. तुम्हाला माहिती आहे, त्याचं लग्न, त्याची डिग्री घेतानाचा फोटो आणि त्याचा कार्यक्रम, हे सगळं सगळं अगदी तिने ठरवून ठेवलं होतं. परंतु तिला तरी वाटलं असेल का की आपल्या हा मुलाचा बरोबरचा आपला शेवटचा फोटो असेल? नाही, हे तिलाही वाटलं नसेल. इतकं दोघंजण एकमेकांवरती प्रेम करायचे, दोघांचं आयुष्य एकमेकांशिवाय अगदी अपूर्ण होतं. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, ही आहे माझ्या पल्लूची ओढणी. आणि तो तो ती ओढणी जवळ घेतो आणि त्या ओढणीचा सुवास घेतो आणि मग डोळे बंद करून घेतो. म्हणतो की या ओढणीमध्ये माझ्या पल्लूचा सुवास आहे आणि तो दरवळतोय सगळीकडे. इथेच काय, या खोलीत सगळीकडे सगळीकडे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, माझ्या मुलाला या ओढणीशिवाय रात्रीची झोप लागत नाही आहे. का? तर त्याला पल्लूची सवय होती आणि पल्लू त्याच्यासोबत अवतीभोवती असायची. परंतु आता माझा मुलगा रात्रीचा दचकून उठतो, घाबरतो, आई आई म्हणून किंचाळतो, ओरडतो. परंतु त्याला आता कळलं आहे की नाही, माझी आई आता या जगातच नाही, म्हणून बिचारा त्या ओढणीनेच, पल्लूच्या ओढणीनेच त्याला कधीतरी झोप लागते. नंतर तुम्ही हे बघा, हे जे सगळे काही पेंटिंग्स, ड्रॉइंग्स आहेत ना, ते माझ्या मुलानेच काढलेत आणि प्रत्येक ठिकाणी बघा फोटो आहे ओजस आई बाबा आणि प्रत्येक ठिकाणी त्याने बाबांचा चेहरा खोडून टाकला आहे खडूने. का माहिती आहे? कारण त्याला बाबा आवडत नाही. त्याची आई हेच त्याच्यासाठी सर्वस्व आहे. त्याला हेच कळतं आहे की ओजस म्हणजेच बाबा आणि म्हणूनच त्याने हे सगळं खोडून टाकलेलं आहे. का माहिती आहे? कारण तो माझ्यावरती चिडतो. त्याला मी अजिबात आवडत नाही. तो एवढंच, त्याची ही चूक नाही आहे, कारण लहानपणापासून मी त्याला वेळच दिला नाही आहे. मी माझे ऑपरेशन्स, सर्जरीज या सगळ्यामध्ये इतका बिझी असायचो की मी माझ्या मुलाला वेळच देऊ शकलो नाही. म्हणून त्याच्यासाठी त्याचं विश्व म्हणजे त्याची आई म्हणजेच पल्लू होती आणि त्यासाठीच तो हे सगळं करायचा. आणि पल्लू त्याला समजवायची की नाही रे बाळा, असं अजिबात नाही आहे. बाबा तुला वेळ देत नाही आहेत, ते कामामध्ये व्यस्त असतात, तुझ्यासाठी करतात हे. परंतु त्या छोट्या मुलाला काय समजत असेल? मला असं वाटायचं की मी माझ्या मुलासाठी भरपूर पैसा कमवून ठेवतो, त्याचं आयुष्य सेट करायचं होतं मला, त्याला व्यवस्थित जगायला, म्हणून मी हे सगळं करत होतो. परंतु त्याला मी वेळच देऊ शकलो नाही आहे ना. म्हणून तो मला दरवेळेला बोलतो की बाबा मला तू आवडत नाहीस, आय हेट यू बाबा. परंतु पल्लवीने समजवूनही तो समजला नाही आणि त्याला काय होतं, तर त्याला त्याची फक्त आई होती. बाबाला तर त्याच्यासाठी कधीच अवेलेबल राहता आलं नाही, म्हणून त्याची आई हे त्याचं पूर्ण जग होतं. परंतु ती आईच आता त्याच्याकडे नाही आहे आणि त्याचं पूर्ण जगच तुम्ही त्यांच्यापासून हिरावून घेतलं. हो, कळतंय तुम्हाला की तुमच्या नवऱ्याने काय केलं आहे? माझ्या मुलाचं जे जग होतं उरलं सुरलेलं, तेही त्याच्यापासून तुम्ही हिरावून घेतलेलं आहे. तुम्हाला कळत नाही आहे माझा मुलगा कसा जगतोय ते. तो बिचारा आता एकच समजून आहे की त्याची आई त्याला सोडून गेले. त्याला सर्वस्वी एकच कारण जबाबदार आहे, तो म्हणजे त्याचा बाबा. का माहिती आहे? त्याला असं वाटतं आहे की त्याच्या आईला त्याच्या बाबांनी मारले. कारण का? तर बाबा त्यावेळेला ड्रायव्हिंग करत होता, बाबाने ती ड्रायव्हिंग केली होती ना, मग बाबानेच आईला मारलं आहे असं त्याला वाटतं आहे आणि असा समज त्याने करून घेतला आहे. आणि म्हणूनच तो अजूनही माझ्यावर तितकाच राग करतो आणि माझा तितकाच द्वेष करतो. तुम्हाला माहिती आहे हे सगळं कोणामुळे होतं आहे? फक्त आणि फक्त तुमच्या नवऱ्यामुळे. तुझ्या नवऱ्यानेच माझ्या बायकोला माझ्या मुलापासून कायमचं हिरावून घेतलं आणि पूर्णपणे आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं आहे. माझ्या मुलाला पूर्णपणे अनाथ पोरकं करून टाकलं आहे. त्याच्याकडे ना आई आहे ना बाबा. परंतु तुम्हाला हे कळतं आहे ना काय झालं आहे ते? तुम्हाला तुमच्या तान्या बाळाची चिंता वाटते आहे, तिच्या भविष्याची. परंतु माझ्या मुलाचं काय? त्याची आई त्याच्यापासून कायमची हिरावली गेली आहे, त्याचं काय? तुम्हाला त्याची चिंता वाटते आणि मला तुम्ही माणुसकी दाखवताय. अजिबात माणुसकीच्या गोष्टी माझ्यासमोर करू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही काही झालं ना तरीही तुम्ही कोणतंही प्रायश्चित्त नाही घेऊ शकत. आहे तुमच्यामध्ये दम? बोला ना, आहे का दम? माझ्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगू शकता की ओजस, अरे तुझ्या आईला तुझ्या बाबांनी नाही मारलंय, तर तुझ्या नवऱ्याने मारलंय, माझ्या नवऱ्याने मारलंय, हे सगळं तुम्ही सांगू शकता का? आहे का दम तुमच्यात? नाही, हे सगळं नाही करू शकत तुम्ही.
आणि माणुसकी सांगताय असं म्हणून आता तिथेच तो शांत बसतो आणि भूमी डोळे पुसतच असते. हे सगळं ऐकून ती थपकून जाते. काय बोलावं काहीच समजत नसतं. आता भूमी म्हणते की त्यामुळे प्लीज आता तुम्ही इथून निघून जा. प्लीज माझ्यासमोर हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आहे. अजिबात मी हे सगळं आता सहन करून घेणार नाही. माझा मुलगा आणि मी आता कायमचे उद्ध्वस्त झालो आहे. कोणासाठी जगणार आहे मी? हे जे सगळं काही उभा करून ठेवलं आहे मी डोलारा, कोणासाठी जगणार आहे मी सांगा ना? ना माझी बायको हे सगळ्यासाठी आहे, ना माझा मुलगा. माझा मुलगा तर माझ्याकडे बघतही नाही आहे. तो त्याच्या आईचा खूनी मानतो मला. परंतु मला हे सगळं नाही सहन होते आता. या सगळ्या गोष्टीच्या अगदी पलीकडे गेलो आहे मी. काय करू सांगा ना? मला एकच गोष्ट सांगा, एकच मोटिवेशन सांगा ज्याच्यासाठी मी जगू. काय करू मी? माझा मुलगाही मला बाप म्हणायला तयार नाही आहे. ते फक्त घडलं आहे ते म्हणजे तुमच्या नवऱ्यामुळे. आता कळलं आहे तुमच्या नवऱ्याने माझ्या मुलाचं किती मोठं नुकसान केलं आहे ते. त्यामुळे प्लीज आता तुम्ही माझ्यासमोर माणुसकीची गोष्ट करूच नका. मी डॉक्टर आहे, मी प्राण वाचवायला हवे, या गोष्टी तुम्ही बोलूच नका. कारण माझ्या मुलाची जी काही हालत झाली आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्या नवऱ्याने दिली आहे. कळलं? असं म्हणून आता इथे हे ऐकल्यानंतर भूमीला गप्पच बसावं लागतं. तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं. भूमी म्हणते की प्लीज सर प्लीज. तो म्हणतो की हे बघा आता ना मला नाही ऐकायचं आहे काही. बस झालं. खूप सहन केलं मी आता मी सहन करणार नाही. माझी पल्लू जी निघून गेली आहे ती परत तर येणार नाही आहे. आणि माझा मुलगा हा कायमचा आईच्या प्रेमासाठी मुकला आहे. प्लीज तुम्ही आता इथून पुढे मी काहीच बोलू शकणार नाही आहे. असं म्हणून तो जायला सांगतो आणि दरवाजाच्या बाहेर येतो. तेव्हा ओजस समोर येऊन उभा असतो. भूमी पण त्याच्या मागे मागे येते. आता ओजसला पाहून त्याच्या डोळ्यात लगेच पाणी येतं आणि तो म्हणतो की बेटा काय हे मिल्कशेक आणि बेटा ते इकडे, असं प्रेमाने तो त्याला बोलतो. परंतु ओजस मात्र चिडलेलाच असतो. ओजस हा त्याच्या हातात ते देत नाही परंतु खाली ते फेकून देतो. तो शेकरच खाली फेकून देतो. आणि मग हे पाहून सगळ्यांनाही धक्काच बसतो. भूमीही बघतच बसते की या मुलाच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला आहे. आता ओजसला खूप वाईट वाटतं. तो दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. जा प्लीज इथून निघून. माझ्याकडे येऊ नको. आय हेट यू. असं तो त्याच्यावर जोरात ओरडतो. ओजस दरवाजा उघड रे बेटा, प्लीज प्लीज दरवाजा उघड. असं बंद करू नकोस. बाबा आहे ना इथे. असं म्हणून संकर्षण दरवाजा उघडायला लावतो. परंतु तरीही ओजस ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की जा इथून तू. प्लीज माझ्याकडे येऊ पण नकोस. निघ इथून. आय हेट यू. असं तो पुन्हा बोलतो. तेवढ्यातच आता संकर्षण गपचूप उभा असतो. भूमी सगळं बघत असते. तेवढ्यातच आता पल्लूची जी आई बाबा असतात ते येतात आणि ते म्हणतात की नाही उघडणार तो दरवाजा आता. आणि हे ऐकल्यानंतर पल्लवीची आई ही रागाने अगदी संकर्षणकडे बघत असते आणि ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना त्या ओजसला तुम्ही इथे दरवाजावर आलेले किंवा तुम्ही त्याच्याकडे पाहिलेलं किंवा त्याच्याशी बोललेलं त्याला नाही आवडत. मग तुम्ही इथे कशासाठी आला आहात? का आलात त्याच्या दरवाजाजवळ? तेव्हा मग संकर्षण म्हणतो की का आलात म्हणजे मुलगा आहे तो माझा. त्यावर ती म्हणते की मुलगा, पण तो तुम्हाला बाबा मानतो का? याच्याकडेही तुम्ही जरा लक्ष द्या ना. अजिबात होणार नाही आहे. तो तुम्हाला बाबा मानत नाही. मग तुम्ही का सारखे सारखे त्याच्या मागे मागे जाताय? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्याचं आणि आमचं दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तुम्ही जे काही केलं आहे ना त्यामुळे तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही आहे, लक्षात घ्या. तेव्हा मग आता ती म्हणते की तुम्ही ओजसच्या आईचा आणि माझ्या मुलीचा जीव घेतला आहे. आमचं आयुष्यच अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे. त्यामुळे आता तुम्ही याच्यावर पुढे काहीही बोलू नका. संकर्षण म्हणायला लागतो की पण ऐका. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच ऐकणार नाही आहे. तुम्ही अजिबातच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ओजसला तुम्ही आवडत नाही आहे आणि म्हणूनच मी आजी म्हणून खंबीर आहे त्याच्यासाठी. तुम्ही प्लीज आता इथून निघा. त्याच्याकडे अजिबात जाऊ नका. त्याला तुमच्याशी बोलण्याची इच्छाच नाही आहे. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडते. आता एकच काम करा तुम्ही. आता त्या ओजसला कायमचा आमच्याकडे सोपवा आणि तुम्ही मोकळं व्हा आणि आम्हालाही मोकळं करा. असं आता ओजसच्या बाबतीत त्याची आजी मोठा निर्णय घेते. संकर्षणला आता धक्काच बसलेला असतो की आपला मुलगा हा आपल्यापासून कायमचा हिरावला जाणार आहे. आता पल्लवीच्या आईला काय बोलावं हे त्याला काही कळतच नाही. संकर्षण तिकडून निघून जातो आणि भूमी हे सगळं पाहतच राहते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमी ही शेवटचे 24 तास उरलेले असताना त्याच्याकडे संकर्षणकडे धावत येते आणि म्हणते की सर प्लीज काहीतरी कृपा करा. माझ्या आकाशकडे शेवटचे 24 तास उरले आहेत आणि जर या 24 तासांमध्ये त्याला जर काही झालं तर मात्र मी स्वतःलाही माफ करू शकणार नाही. सर तुम्हाला मी हवं ते करायला तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी तयार आहे करायला. शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु तुम्ही प्लीज माझ्या नवऱ्यावर उपचार करा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल.
माझ्याकडून तो कायमचा हिरावला जाईल. त्यावेळेला आता भूमी हात जोडूनच असते आणि तिच्याकडे आता संकर्षण हा एक पेपर्स टाकतो आणि ते डिवोर्सचं ॲग्रीमेंट असतं. भूमी म्हणते की हे काय आहे सर? तेव्हा संकर्षण म्हणतो की हे डिवोर्स पेपर्स आहेत. मी तुमच्या नवऱ्याचा उपचार करायला तयार आहे, परंतु त्या बदल्यात तुमच्यासमोर एक अट आहे, ते म्हणजे तुम्ही या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या, तुमच्या नवऱ्याला तुम्ही घटस्फोट द्यायचा आणि इथे माझ्या घरी येऊन राहायचं, माझ्या मुलाची आई बनून. असं म्हटल्यावर आता भूमी त्यांच्याकडे पाहतच राहते, कारण एक वेगळीच आणि विचित्रच अट संकर्षणने ठेवलेली असते आणि त्याच्या मुलाला आई मिळावी म्हणूनच त्याने हा इतका मोठा निर्णय घेतलेला असतो. परंतु त्याच ओघामध्ये भूमी आणि आकाश हे दोघंजणी एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार असतात. आता भूमी ही काय करेल नेमकं? आकाशला डिवोर्स देऊन भूमी ही त्याचा जीव वाचवून संकर्षणच्या घरी राहायला येणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.